कला दर्पण न्यूज। सांगवडेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी आता पोपट तुकाराम सिद्धनुर्ले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। माजी प्रभारी सरपंच बाबूराव आंगणे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं। या रिक्त पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत पोपट सिद्धनुर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणूक प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अधिकारी तथा मंडळ अधिकारी गडमुडशिंगीचे सुरेश टिपवळे होते, तर अनिल चव्हाण यांची सूचक म्हणून भूमिका बजावली। निर्धारित प्रक्रियेनुसार एकमेव उमेदवार म्हणून पोपट तुकाराम सिद्धनुर्ले यांचं नाव पुढे आल्याने त्यांची प्रभारी सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं। या निवडीनंतर ग्रामपंचायत परिसरात उपस्थित पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी पोपट सिद्धनुर्ले यांचं अभिनंदन केलं। प्रभारी सरपंच म्हणून गावातील विविध विकास कामांना गती देण्यासोबतच ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी तबस्सम अत्तार, तलाठी नितीन पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सुदर्शन खोत, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अनिकेत जाधव, सुषमा वडरसपना चौगुले तसेच माजी सैनिक महादेव कोचके, तातोबा हुजरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नितीन खुडेसर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पोपट सिद्धनुर्ले यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.